नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे धनत्रयोदशी। धनत्रयोदशीच्या दिवशीच आहे यमदीपदान। तुम्हाला वाटत असेल आज धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा आपण यमाचं नाव घेतोय, यमाची पूजा करतोय, तर असे वाटणे सुद्धा आपल्याला साहजिक आहे। तर पूर्वजांच्या काळात अवेळी येणारे जे मृत्यू आहे किंवा म्हणजेच अचानक झालेला मृत्यू किंवा सडून कुजून आलेला मृत्यू येऊ नये याला अकाली मृत्यू म्हणतात। त्यासाठी आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे, यमाची पूजा करायची आहे ते आपल्याला दिव्यांनी। तर हा कणकेचा दिवा करायचा आहे। मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता यमदीपदान करण्याचा किंवा कणकेचा दिवा कसा बनवायचा। तर तेव्हा मला खूप मैत्रिणींनी विचारले की हा दिवा कसा बनवायचा आम्हाला सांगा ताई। तर त्यासाठी इथे मी हा दिवा बनवलाय। तर हा दिवा बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं किंवा ज्वारीचं बेसनाचं कुठले पीठ घ्यायचे, त्यामध्ये हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे। नकारात्मकता जी शक्ती आहे ती शक्ती दूर होण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचे आणि मोठा असा गोळा करून आपल्याला कणकेचा हा दिवा बनवायचा आहे। आपल्या घरामध्ये जी सुख शांती गेली आहे ती परत येण्यासाठी किंवा घरात वादविवाद होऊ नये, सांसारिक जीवन सुरळीत व्हावं, सुख समृद्धी लाभावी, शांती लाभावी यासाठी आपल्याला हा दिवा बनवायचा आहे। यमाची आपल्यावर छाया नसू नये यासाठी सुद्धा आपल्याला हा दिवा बनवायचा असतो। यमदीपदान या दिवशी दक्षिणेच्या दिशेला या दिव्याची वाट ठेवून आपल्याला हा दिवा अखंड ज्योत तेवत ठेवायची असते। तर आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचे। शक्यतो आपल्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रेग्युलर जो आपण यूज करतो तेच तेल वापरायचे आणि या तेलामध्ये तुम्ही लवंग किंवा एखादा रुपया टाकायचे। शक्यतो आपल्याला त्यामध्ये कापूर सुद्धा टाकायचे आहे। आपल्याकडे जे काय आहे ना त्यामध्ये या टाकायचे आणि एक वात लावायची आहे। तुम्ही एक दिव्याऐवजी 5 दिवे सुद्धा करू शकता किंवा या 5 दिव्याऐवजी एक दिवा मोठा करायचा आणि त्यामध्ये 5 वाती करायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला दिवे बनवायचे आहेत आणि दक्षिण दिशेला या यमाची पूजा करायची आहे। आपल्याला अकाळी किंवा अवेळी आलेलं जे मरण आहे ते येऊ नये। एखाद्याला रोगराई झाली किंवा आजारात अंथरुणात खिळून आहे अशा लोकांसाठी आपल्याला चांगलं मरण यावं, स्वाभिमानी मरण यावं असं प्रत्येकालाच वाटतं। कारण मरण हे अटळ आहे, ते प्रत्येकालाच येतं। मरणाची अशी कुठली व्याख्या नाही आहे। तर आपल्याला ही रोखण्यासाठी शक्यतो आपण त्याला थांबवू तरी शकतो। आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी आपल्याला विपरीत होऊ नये, अघटित अपघाती प्रसंगावधानाने आपल्याला हा मृत्यू येऊ नये या प्रकारे आपल्याला या यमाची पूजा करायची आहे। तर यमाची पूजा करण्यामागे सुद्धा खूप छान महत्त्व आहे। पूर्वजांनी हा कणकेचा दिवा तिन्ही सांजवेळी लावायचा आहे आणि पूजा करायची आहे। तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।